नांदगाव शहरात अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पंचायत समिती माजी समिती डॉक्टर YP जाधव यांच्यासह गंगाधरी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचसह सर्व सदस्यांचा आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत आमदार निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। डॉक्टर YP जाधव यांच्यासारखे सुशिक्षित व ज्येष्ठ नेते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे माझे भाग्य समजतो। आपला नेहमी आदर केला जाईल, प्रत्येक निर्णयात आपल्याला सोबत घेतले जाईल असे मत पक्षप्रवेश वेळी आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले। शिवसेना पक्षाच्या वतीने मी आपले स्वागत करतो। या मागेही माझ्याकडून आपले मन दुखावले गेले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला पुरेपूर मान सन्मान मिळेल अशी वचन देतो, असा विश्वास उपस्थितांना दिलाय। यावेळी बोलताना डॉक्टर YP जाधव यांनी यापूर्वी अण्णांच्या विरोधात काम करणे ही आमची अडचण होती, पण आमचे संबंध नेहमी चांगलेच होते। आज गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त पाहत आम्ही संपूर्ण गावाने अण्णांसोबत यापुढे कायमस्वरूपी काम करण्याचे ठरवले आहे आणि पक्षप्रवेश करत आहोत असे मत व्यक्त केले। माजी सरपंच सचिन जेजुरकर यांनी यामागे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या पदरात घ्या आणि आपल्या विकास वाटेवर आम्हाला सामील करून घ्या। आम्ही आजपासून सामील झालो, आपले झालो असे मनोगत व्यक्त केले। यावेळी गंगाधरीचे शाखा प्रमुख दिगंबर भागवत, भगीरथ जेजुरकर, भरत इघे, सुनील खैरनार, सोपान जाधव उपस्थित होते। प्रतिनिधी किरण काळे, नांदगाव। प्रथम मी आदरणीय डॉक्टर साहेबांचा, YP शब्द योग्य नाही वाटत मला, आदरणीय डॉक्टर साहेबांचे मी तसा आभार मानतो। डॉक्टर सारख्या एक कुशल राजकीय माणसाने ज्याचं उभं आयुष्य समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये गेलं, प्रॅक्टिस करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले आणि ह्या तालुक्याचं, ह्या शहराचं राजकारण, माळी समाजाचं नेतृत्व हे नेहमी आपण डॉक्टरांकडे बघत गेलो आणि डॉक्टरसारखे माणूस जर माझ्याबरोबर काम करायला तयार असेल, माझ्या खांद्याला खांदा लावून भावासारखं जर काम करायला तयार असेल तर मी नेहमीच डॉक्टर साहेबांचं मी स्वागत करेल, पक्षातही स्वागत करेल आणि माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ह्या गटाचं, या गावाचा विकास, या गटाचा विकास, या गणाचा विकास करायचा। डॉक्टर साहेबांच्या जर मला काही सूचना असेल तर मी नक्कीच त्याचं पालन करेन असे या ठिकाणी मी आश्वासित करतो। आणि मी समजू शकतो की डॉक्टर साहेब असेल, अन्य तुम्ही सर्व असेल, आपल्याला भुजबळांबरोबर का जावं लागलं, का काम करावं लागलं याची नक्कीच मला जाणीव आहे। त्याच्यामुळे मी त्या विषयावर इतिहासात मी कधीच बोलणार नाही, इतिहासात मी कधी जाणार नाही। उलट आपल्यासारखे चांगले लोक माझ्याबरोबर काम करायला तयार झाले याचं मी उलट भाग्य समजेल, का मी भाग्यवान आहे। समाजामध्ये समाजाचं नेतृत्व करणारे, पंचायत समितीचं सभापतीपद, उपसभापतीपद मिळवणारे, भूषवणारे शब्द वापरू आपण, समाजात काम करणारे, या शहरामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करणारे, त्याच्यानंतर या ग्रामीण भागात स्वतःचं अस्तित्व तयार करणारे असे डॉक्टर आणि डॉक्टरांवर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक दादा, सर्व मंडळी, दत्तूभाऊ असेल, दत्तूभाऊ बी थोडासा काय आता होत राहतो, जाऊ दे काय, आमच्या सरपंच ताई असेल, आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवला, बिगुन आणावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला, तर मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो आणि मी आपल्याला एक वचन देतो, शब्द देतो डॉक्टर साहेब, की आपण नक्कीच आपली मान उंचावेल, आपल्याला अभिमान राहील आणि आपण आमच्या पक्षामध्ये किंवा माझ्याबरोबर काम करताय याची नक्कीच आपल्याला 2 इंच तरी आपली छाती फुगेल असेच आम्ही आपल्याबरोबर राहू आणि भविष्यामध्ये या गावाचा, त्या गणाचा, त्या गटाचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच आपल्याला विचारल्याशिवाय, आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय तो होणार नाही अशी या ठिकाणी आपल्याला शाश्वत करतो। पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या बरोबर काम करायला डॉक्टर साहेबांसारख्यांनी तरी मी खरंच भाग्यवान, बरंच एकदा मी हे शब्द उच्चारतो, मी भाग्यवान समजतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो। आणि माझ्याकडनं अनावधानाने काही चुकलं असेल, राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना कधी कधी कोणाला तरी आपल्या वाल्याला बरं वाटायसाठी दुसऱ्याचे नुकसान होते, परंतु कार्यकर्ता असतो, मित्र असतो, काम केलेलं असतं, असंही अनावधानाने इथून पुढे होणार नाही, परंतु इथून मागे जर काही अनावधान झालं असेल तर मी शिवसेना पक्षाच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या ह्या पक्षात माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याला आपण तयार झालो, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद।
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावता. आणि आपल्याला मला सांगायला आनंद होतो, अभिमान वाटतो की आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दोघांचाही पूर्णाकृती पुतळे की आपण मनमाड नांदगावमध्ये बसवतोय. ते पुतळे कसे असणार आहेत याचा सगळ्यांचा आपण एक चांगला पिक्चराईज करणार आहोत आणि तो प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला राहणार आहे. आणि काही बदल असेल तर डॉक्टर सारख्यांच्या साहेबांसारख्यांच्या सूचना आपण त्या अंमलात आणू आणि त्याच्यात काही बदल करायचा असेल तर बदल करू. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.